रामकृष्ण हरी मंडळी. तर आज मी तुम्हाला एक सुंदर अशी गवळण म्हणून दाखवणार आहे. ती गवळण अशी आहे की एक गवळण असते आणि गवळणीचं चित्त भगवान श्रीकृष्णांनी चोरलेलं आहे. म्हणजेच हरीनं थोडक्यात ह्या गवळणीचं चित्त चोरलेलं आहे. ह्या गवळणीचं कशातच थोडक्यात चित्त लागत नाही. जसं की दूध काढताना किंवा दही घुसळताना, लोणी काढताना ह्या गवळणीचं कशातच चित्त लागत नाही. आणि तुकाराम महाराजांनी या गवळणीच्या माध्यमातून त्या गवळणीला असं सांगितलंय की तू काय कर, फक्त निवांत राहा आणि तू मागं वळून सुद्धा बघू नको. ही तुझं जी चित्त आहे, हे चित्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणी फक्त तू व्हा आणि भगवान श्रीकृष्णांवर तू तुझं सगळं तुझं जे काय शरीर आहे, तू तन मन धनाने त्यांच्या पायाशी थोडक्यात लीन हो, असं तुकाराम महाराज सांगत आहेत. तर आज मी तुम्हाला ती गवळण आज मंडळी म्हणून दाखवणार आहे. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, भारवीत विसरले भारवीत विसरले भारवीत विसरले भारवीत विसरले. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. नो हे बरा अलौकिक, नो हे बरा अलौकिक, नो हे बरा अलौकिक, नो हे बरा अलौकिक. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. पारखियाशी सांगता गोष्टी, पारखियाशी सांगता गोष्टी. घरची कुटी खाती येईल, घरची कुटी खाती येईल, घरची कोटी खाती येईल, घरची कोटी खाती येईल. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही. पाहिलं पायी परतोनी, पाहिलं पायी परतोनी, पाहिलं पायी परतोनी, पाहिलं पायी परतोनी. आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. नो हे बरा अलौकिक, नो हे बरा अलौकिक, नो हे बरा अलौकिक, नो हे बरा अलौकिक. आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. रामकृष्ण हरी.